आणि आता बातमी बच्चू कडूंची आहे। देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं असं वक्तव्य आमदार बच्चू कडूंनी केलंय। तर देवेंद्र फडणवीसांना केंद्रात सर्वोच्च पद मिळावं, आम्ही त्या नजरेनं त्यांच्याकडे पाहतो असंही बच्चू कडू म्हणाले। महाराष्ट्राचा आवाज म्हणून दिल्ली दरबारी देवाभाऊंचं प्रमोशन झालं पाहिजे अशी इच्छा बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे। देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे। सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू असं बच्चू कडू म्हणाले। तर शिंदे मुख्यमंत्री व्हावे असं बच्चू कडूंना वाटणं काही गैर नाही, पण 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचं परिणय फुके म्हणाले। शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे आणि एक सेवाभावी वृत्तीचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्या शिवसैनिकांच्या जनतेचं मत आहे। आणि देवाभाऊचं प्रमोशन पण होईल ना, त्यांचं प्रमोशन व्हावं। एकनाथजी शिंदे साहेब येत्या काळात मुख्यमंत्री कसे होईल यासाठी ताकदीनं कामाला लागलो पाहिजे। देवाभाऊंचं प्रमोशन होणार आहे, कुठल्या पदावर देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला पाहायला आवडेल केंद्रात? म्हणून सर्वोच्च पद भेटलं पाहिजे। अखरी महाराष्ट्राचा आवाज बुलंद होणं गरजेचं आहे आणि आम्ही देवाभाऊला त्या नजरेनं पाहतोय। कोणत्याही पक्षात काम करत असताना प्रत्येकाला हे वाटतं की आपल्या पक्षाचा जो नेता आहे तो मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्यात काही चुकीचं नाही। पण मी तुम्हाला 100% सांगतो की संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, तेच परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील। दरम्यान ठाकरेंसोबत दगाफटका झाला, शिंदेंसोबत सुद्धा झाला असं म्हणत बच्चू कडूंनी भाजप स्वबळासाठी तयारी करत असल्यास शिवसेना सुद्धा माघार घेणार नाही असंही म्हटलंय। दगाफटक्याची ही सुरुवात कुणाकडून झाली हे सगळ्यांना माहिती आहे असं यावर आशिष शेलारांनी म्हणत ठाकरेंवर निशाणा साधलाय। स्वतंत्र निवडणुका जरी लढल्या असल्या, सोबत निवडणुका जरी लढल्या तरी शिंदे मुख्यमंत्री होतील असं बोलल्या जात होतं, परंतु ऐनवेळी फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यामुळं दगाफटका झाला का? त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढण्याची ही चावल आहे का? काय झालंय का, उद्धव साहेबांसोबत काही प्रमाणात तसंच झालंय आणि शिंदे साहेबांसोबतही तसंच झालं असं एकंदरीत चित्र आहे। आणि मग असं वाटतं का जर भाजप स्वबळाची तयारी करत असेल तर शिवसेनेनं माघार होऊ नये, शिवसैनिकांनी माघार होऊ नये। आमदार, खासदार, मंत्री महोदयांनी आपण सगळ्यांनी कामाला लागलो पाहिजे आणि त्या ताकदीनं काम उभं केलं पाहिजे। त्यांचं व्यक्तिगत मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही। आणि दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात ही कोणाकडनं झाली अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत मतावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही।